नमस्कार मित्रांनो, अपेक्षेप्रमाणे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने रेपो रेट स्टेटस को म्हणजे आहे तेवढाच ठेवला आहे 5.25%वरती. पहिल्यांदा आपण रेपो रेट म्हणजे काय हे थोडक्यात समजून घेऊ. रेपो रेट म्हणजे रिझर्व्ह बँक, सेंट्रल बँक जगातल्या कुठल्याही ज्या व्याजाने बाकीच्या बँकांना कर्ज देतात तो. म्हणजे ह्याचा इम्पॅक्ट काय होतो? आता 5.25% ठेवलेलं आहे म्हणजे काय, तर बाकीच्या बँकांना रिझर्व्ह बँकेकडनं स्वस्त दरात कर्ज मिळतं. मग ते काय होतं, त्यांना जर स्वस्त दरात कर्ज मिळालं तर त्याचा ग्राहकावरती परिणाम होतो. म्हणजे त्याला मिळणारी कर्ज आहेत ती सुद्धा स्वस्त होऊ शकतात, पण ते प्रत्येक बँकेच्या निर्णयावरती अवलंबून होऊ शकतात. आणि त्यामुळे EMI आपला जो हप्ता आहे तो सुद्धा न वाढण्याची शक्यता दाट असते. तर आणि भारतामध्ये म्हणजे आपल्या देशामध्ये लिक्विडिटी येऊ शकते, म्हणजे लोक अजून खरेदी करू शकतात. हा एक मॉनिटरी पॉलिसीचा निर्णय आहे. पहिली गोष्ट म्हणजे मित्रांनो, डॉलरचा इफेक्टिव्ह एक्सचेंज रेट EER हा 90 रुपयाला आलेला आहे. EER म्हणजे काय, तर डॉलर अगेन्स्ट रुपी एवढंच संबंध न ठेवता 6 प्रमुख देशांच्या करन्सीज बरोबर रुपयाचे मूल्य काय आहे त्याचा विचार केला जातो. ते आता 90 रुपयाला आलेलं आहे. ते 2013च्या इतकं घसरलेलं आहे. त्याची चिंता आहेच रिझर्व्ह बँकेला. त्यातच रिझर्व्ह बँकेने प्रचंड प्रमाणात डॉलर्स विकलेले आहेत. आणि ह्या करन्सी मार्केटमध्ये जे लोक सट्टा करतायत त्यांच्यावरती सुद्धा कडक निर्णय म्हणजे कडक लक्ष ठेवायची गरज व्यक्त केलेली आहे. तर पहिली गोष्ट, रेपो रेट जैसा थे ठेवलेला आहे. सामान्य ग्राहकांना, गुंतवणूकदारांना घर घेण्यासाठी स्वस्त कर्ज मिळण्याची दाट शक्यता आहे, ते मिळेल. दुसरी गोष्ट, EER इफेक्टिव्ह एक्सचेंज रेट हा 2013 सालच्या पातळीवर आलेला आहे. डॉलर अगेन्स्ट रुपी जो 90 रुपयाला आलेला आहे, त्याचा बेंचमार्क असतो 100 रुपये, तो आता 90 रुपयाला आलेला आहे. त्यामुळे रिझर्व्ह बँकेने प्रचंड प्रमाणात डॉलरची विक्री सुद्धा केलेली आहे आणि सट्टेबाजांवरती निर्बंध घातलेले आहेत. त्यामुळे काय होईल, ते रिझर्व्ह बँकेच्या जी चिंता आहे घसरणाऱ्या रुपयाची त्याला आळा बसण्याची दाट शक्यता आहे. हे सर्व पॉलिसी चेंजेस असतात आणि ते कुठलं सरकार करत नाही, तर सेंट्रल बँक करतं. हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे, हो की नाही? तर आता तुम्ही सामान्य गुंतवणूकदार म्हणून गृहकर्ज किंवा तुमचं कर्ज स्वस्त होईल असं धरून चालायला हरकत नाही. पण दिस इज ओनली फॉर फायनान्शियल एज्युकेशन. आपल्या गुंतवणूक सल्लागाराचा नक्कीच सल्ला घ्या. धन्यवाद.